तर मित्रांनो, आज डोकं वगैरे एकदम थोडी तब्येत डाऊन वाटते. कारण माहीत नाही का, आपण अचानक एकदम डोकं वगैरे दुखतं, डोळे दुखत आहेत, स्क्रीनसमोर बसायला नाही होते. तर थोडा आराम करूया, ते मेडिसिन घेऊया, थोडा आराम करूया आणि नंतर परत आपण आपल्या कामाला लागूया. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपलं डेली ब्लॉग डे 29मध्ये. तर मित्रांनो, आपल्या आज डेली ब्लॉग 29 आहे आणि आज सकाळी माझी पूजा वगैरे सगळं झाली. आजचा ब्लॉग थोडा लेट आला कारण की रात्री बहुतेक लाईट गेलेली. मी रात्रीच अपलोड केलेला, पण रात्री लाईट गेल्यामुळे तो वाटतं स्टॉप झालेला, अपलोडिंग थांबलेलं. तर आज सकाळी उठून बघितलं तर अपलोड नव्हता झालेला, तर पुन्हा एकदा अपलोडला लावला आणि फोन पण माझा एकदम डेड झालेला. तर मला काय पूजा वगैरेचं शूट करायला भेटलं नाही आहे आज. तर येस, बाकीच्या गोष्टी सगळ्या आहेत, त्या गोष्टी तुम्हाला दाखवणारच आहेत. तर आपण भेटूया सरळ आता ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज डोकं वगैरे एकदम थोडी तब्येत डाऊन वाटते. कारण माहीत नाही का, आपण अचानक एकदम डोकं वगैरे दुखतं, डोळे दुखत आहेत, स्क्रीनसमोर बसायला नाही होते. तर थोडा आराम करूया, ते मेडिसिन घेऊया, थोडा आराम करूया आणि नंतर परत आपण आपल्या कामाला लागूया. बघूया कसं वाटतं. जर जास्तच वीक वाटत असेल तर डॉक्टरकडे जाऊया, थोडी रेस्ट घेऊया. तर आत्ता आपण थोडा वेळ रेस्ट करतो कारण डोळे एकदमच झुमत आहेत, असे पण इचिंग होती आहे डोळ्यांना. तर ठीक आहे, कधी कधी होतं असं स्क्रीनमुळे. तर थोडंसं थांबूया आणि भेटूया परत एकदा नव्या ताकदीने, नव्या जोमात, नव्या एनर्जीने. तर यस, तोपर्यंत बाय बाय. मित्रांनो, आजचा व्लॉग हा इथेच संपतो आहे आणि आज आपल्याला जास्त काही करता नाही आलं कारण की आपण आज जरा तब्येत डाऊन असल्यामुळे थोड्या मेडिसिन घेऊन मी पण आराम केला आणि जेव्हा उठलो तेव्हा राहिलेली कामं केली. पण एक गोष्ट अशी आनंदाने सांगू शकतो की आज आपल्या व्लॉगला, आज नाही उद्या आपल्या व्लॉगला 30 दिवस पूर्ण होणार आहे, 30 दिवस पूर्ण होणार आहे. जी 30 दिवस आपण म्हणजे वाटलं नव्हतं की आपण एवढ्या पुढपर्यंत येऊ शकतो, डेली ब्लॉग करू शकतो, कंटिन्यू राहू शकतो. बरेच प्रॉब्लेम आले, बाहेर गेलो, सगळ्या गोष्टी झाल्या, सगळ्यांवर सोल्युशन सापडले, सगळ्या गोष्टी झाल्यात. आत्ता मी स्वतःला एवढा कन्फर्म झालो आहे की आपण आत्ता ह्या गोष्टी करू शकतो. कुठेही गेलो, कुठेही बाहेर गेलो, कामातही असलो तरी आपण ह्या गोष्टी फॉलो करू शकतो. तर येस मित्रांनो, आता महिनाभर आपण एवढं कॉन्फिडंट झालो आहे की आपण करू शकतो. तर नक्कीच इथून पुढचे काही दिवस एक नवीन चॅलेंज मी स्वतःसाठी घेणार आहे, जे माझ्या फिजिकली मला फिट राहण्यासाठी मदत करेल. कारण हल्लीचं जे माझं रुटीन चालू आहे ते खूप जास्त आरामदायक आहे आणि खूप जास्त असं आळशी आहे. तर सध्याचं रुटीन हे जरा स्किप करून मी ट्राय करणार आहे की मी माझ्या नॉर्मल रुटीनपेक्षा काहीतरी चांगलं करेल आणि माझ्या फिजिक्सवर किंवा माझ्या चेहऱ्यावर वगैरे अशी कामं करेल. कारण आणि ज्या फालतू गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी बंद करेल. आता फालतू गोष्टी म्हणजे सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं नाही आहे, पण तरी पण बंद करेल. ह्याची सुरुवात करणं खूप कठीण जाईल. सुरुवातीचे 15 ते 20 दिवस खूप कठीण जाईल कारण प्लॅन होतील, मित्रांकडे जाऊ, हे करू, भेटू, बऱ्याच गोष्टी होतील. पण आपण ट्राय करूया. मी स्वतः ट्राय करणार आहे कारण हे चॅलेंज माझ्यासाठी जास्त हे असणार आहे. कारण की मी एवढे वर्ष फक्त आणि फक्त माझ्या मित्रांसोबत राहिलो.
जास्त करून मला मित्र 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 सगळीकडे कुठेही गेलो तरी माझे मित्र आहेच आणि मला भेटतात आणि मी नसले तरी मी बनवतो. तर ह्या गोष्टी मला जास्त आवडीच्या आहेत आणि जास्त जवळच्या आहेत आणि ह्याच गोष्टी आत्ता इथून पुढे जरा वेगळ्या पद्धतीने आपण हँडल करतो आहे. तर हँडल करायच्यात आणि करू शकतो की नाही हे आपल्याला या डेली ब्लॉगमधून इथून पुढे तरी कळेल. तर नक्कीच मला आवडेल की ह्या गोष्टीचं चॅलेंज मी स्वतःला करेल आणि मी दाखवेल तुम्हाला की आपणही माझ्यासारखं तुम्हीही आपल्या स्वतःच्या कमीवर म्हणजे जसं की मला आता इंग्लिश येत नाही इंग्लिश जास्त बोलता येत नाही, मला समजतं बोललेलं पण बोलता येत नाही, स्पेलिंग मिस्टेक होतात किंवा तेवढा कॉन्फिडंट नाही आहे मी इंग्लिशला घेऊन. तर येस मला त्या गोष्टींवर पण काम करायचं आणि हीच ती राईट टाईम आहे, हाच तो राईट टाईम आहे की आपण या सगळ्या गोष्टींवर आपण वर्कआउट करणं सुरू करूया. आणि खरंच की म्हणजे किती कठीण आहे व्हिडिओ बनवणं आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहणं. तर या गोष्टी मला समजल्यात आणि नेक्स्ट जे 30 डेज असतील त्याच्यात जे काही चेंजेस असतील ते तुम्हाला दिसतील आणि यस आय होप सो तुम्हाला त्या गोष्टी आवडतील. तर मित्रांनो, जे प्रेम दाखवलं आहे, जे लोक मला बघत आहेत, जे लोक कंटिन्यू वॉच करत आहेत, आता मी नाव नाही घेऊ शकत पण आहेत, आपलीच आहेत, सगळे आपलेच आहेत. तर मित्रांनो अजून प्रेम करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि ज्यांना नाही माहिती त्यांना सांगा, तुमच्या मित्रांना सांगा, तुमच्या घरच्यांना सांगा किंवा अजून कोणालाही सांगा. नक्कीच आपण इथून पुढे कंटिन्यू करणार आहे आणि जसं आज सांगितलं आहे तसं त्याचनुसार आपण पुढे जाणार आहे. तर येस बघूया आता हे 30 डेजचं चॅलेंज आपण पूर्ण करू शकतो आहे का. तर भेटूया आपण आपल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी फक्त आणि फक्त प्रेम द्या. ज्यांची काही इच्छा असेल, ज्यांना काही वाटेल की मी हे चॅलेंज केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की कळवा की काय नवीन तुमच्यासाठी घेऊन येऊ शकतो. तर येस मग आपण भेटूया ब्लॉगमध्ये.